नमस्कार. नीट परीक्षेची तयारी आणि तीही फक्त 6 महिन्यात. हे ऐकायला थोडं अशक्य वाटतं नाही का? पण थांबा, योग्य रणनीती असेल तर हे ध्येय नक्कीच गाठता येतं. चला तर मग पाहूया हे कसं करायचं. हो, हाच प्रश्न मनात येतो. जिथे लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करतात, तिथे फक्त 6 महिन्यात आपण हे कसं करणार? हा दबाव, ही चिंता अगदी स्वाभाविक आहे. पण प्रत्येक मोठ्या समस्येवर एक उपाय असतोच. आणि हेच आहे आपल्या संपूर्ण तयारीचं गुपित. फक्त दिवसरात्र अभ्यास करून काही होणार नाही. खरा फरक पडतो तो हुशारीने, योग्य दिशेने केलेल्या अभ्यासाने. आज आपण याच स्मार्ट वर्कचा संपूर्ण आराखडा समजून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या विश्लेषणामध्ये आपण 4 मुख्य मुद्द्यांवर बोलणार आहोत. आपलं 6 महिन्यांचं मिशन कसं असेल, प्रत्येक विषयावर प्रभुत्व कसं मिळवायचं, त्यासाठी कोणती साधनं लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या चुका टाळायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. कोणत्याही मोठ्या इमारतीसाठी पाया मजबूत लागतो, तसंच नीटच्या तयारीसाठी आधी परीक्षेलाच नीट समजून घ्यावं लागेल. तर आपल्या मिशनच्या पहिल्या टप्प्यात आपण परीक्षेची रचना आणि नियम पाहूया. तर बघा, नीटचा खेळ कसा आहे. 3 मुख्य विषय आहेत: फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. एकूण 200 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 180 सोडवायचे असतात. पण खरा ट्विस्ट आहे मार्किंग स्कीममध्ये. बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात, पण एक उत्तर चुकलं की 1 गुण कापला जातो. हा -1 दिसतो छोटा, पण हाच गेम चेंजर आहे. नेगेटिव्ह मार्किंगमुळे चांगला आलेला स्कोअरही खाली येऊ शकतो आणि रँकवर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक उत्तर देताना अचूकतेवर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपण स्पर्धेत मागे पडू. आता विषयांच्या महत्त्वाकडे पाहूया. इथे गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. तब्बल 50% महत्त्व, म्हणजे अर्धी परीक्षा ही फक्त जीवशास्त्राची आहे. आणि उरलेल्या अर्ध्या भागात फिजिक्स आणि केमिस्ट्री येतात. यावरूनच ठरवायचं आहे की सर्वात जास्त लक्ष कोठे द्यायचं. बरं, तर हे 6 महिने वापरायचे कसे? आपण त्याची 3 सोप्या टप्प्यात विभागणी केली आहे. पहिले 3 महिने फक्त नवीन गोष्टी शिकणे आणि नोट्स काढणे. त्यानंतरचे 2 महिने फक्त उजळणी आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे. आणि शेवटचा महिना तो राखून ठेवलाय पूर्णपणे मॉक टेस्ट आणि चुका सुधारण्यासाठी. ओके, तर आराखडा तयार आहे. पण आता प्रत्येक विषयात खोलवर कसं शिरायचं? कारण एकाच चावेने सगळी कुलपं उघडत नाहीत. प्रत्येक विषयाची मागणी वेगळी आहे आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळे डावपेच वापरावे लागतील. बायोलॉजीसाठी एकच मंत्र आहे: NCERT, NCERT आणि NCERT. हे पुस्तक म्हणजे सर्वस्व आहे. ते किमान 5 ते 6 वेळा वाचून काढायलाच हवं. महत्त्वाचे शब्द, आकृत्या डोक्यात फिट बसल्या पाहिजेत. का? कारण 80 ते 85% प्रश्न थेट याच पुस्तकातून येतात. मग दुसरीकडे वेळ का घालवायचा? हा आकडा लक्षात ठेवा, 90. बायोलॉजीचे तब्बल 90 प्रश्न येतात, म्हणजे एकूण 360 गुण. एवढे गुण एकटा बायोलॉजी विषय देऊ शकतो. म्हणूनच NCERTवरची पकड अजिबात ढिली होऊ द्यायची नाही. आता केमिस्ट्रीकडे वळूया. हा एक विषय नाही, तर यात 3 छोटे विषय आहेत. फिजिकल केमिस्ट्रीसाठी रोज गणितांचा सराव हवा. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी रिॲक्शन्स कशा घडतात हे समजून घ्यावं लागेल. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी सरळ NCERT मधील तक्ते आणि अपवाद पाठ हारावे लागतील. आणि आता येतो फिजिक्स. अनेकांना घाम फोडणारा विषय. पण इथे एक सोपा नियम आहे: थेट गणितं सोडवायला घेऊ नका. आधी संकल्पना म्हणजे कन्सेप्ट्स पूर्णपणे समजून घ्या. सूत्रांसाठी एक छोटी वही बनवा आणि रोज किमान 30 ते 40 प्रश्न सोडवण्याचा नियम करा. हळूहळू आत्मविश्वास नक्कीच वाढेल. चला तर मग विषयवार रणनीती तर ठरली, पण ही लढाई लढण्यासाठी शस्त्र पण लागतील नाही का? तर आपलं टूल किट काय असेल? आणि लक्षात घ्या, यात फक्त पुस्तकं नाहीत. वेळ आणि आरोग्य हेही आपली महत्त्वाची शस्त्र आहेत. इथे स्मार्ट वर्क करायचं आहे. पुस्तकांचा डोंगर गोळा करायचा नाही. आपलं मुख्य हत्यार म्हणजे NCERT. सरावासाठी कोणतंही एक चांगलं MCQ पुस्तक घ्या. परीक्षेची सवय लावण्यासाठी मॉक टेस्ट आणि जुन्या प्रश्नपत्रिका. बस एवढं पुरेसं आहे. दिवसाचे 8 ते 10 तास अभ्यास करायचा, पण तोही हुशारीने. सकाळची वेळ ताजी असते, तेव्हा नवीन आणि अवघड विषय हाताळा. दुपारी प्रश्न सोडवून मेंदूला चालना द्या. आणि संध्याकाळची वेळ ठेवा फक्त उजळणी आणि मॉक टेस्टच्या विश्लेषणासाठी. बराच वेळ एका जागी बसून एकाग्रता कमी होते. त्यावर एक सोपा उपाय आहे: पोमोडोरो टेक्निक. फक्त 25 मिनिट पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा आणि मग 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. असं केल्याने अभ्यासाची गुणवत्ता खूप सुधारते.
आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही एक मॅरेथॉन आहे, 100 मीटरची शर्यत नाही. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणं खूप महत्त्वाचं आहे. पुरेशी झोप, चांगला आहार आणि स्वतःची इतरांशी तुलना न करणं, या गोष्टी यशासाठी अभ्यासाइतक्याच महत्त्वाच्या आहेत. चला, आता आपण शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. काय करायचं हे तर आपण पाहिलं, पण काय नाही करायचं हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण याच चुकांमुळे खूप मेहनत वाया जाते. स्मार्टवर्क आणि हार्डवर्कमधला फरक इथेच दिसतो. अनेक जण 10 पुस्तकं वाचतात, त्याऐवजी एकच पुस्तक 10 वेळा वाचा. मॉक टेस्ट फक्त देऊ नका, तर त्यातील प्रत्येक चुकीचं विश्लेषण करा. कोणताही विषय सोपा किंवा कठीण म्हणून सोडून देऊ नका. आणि सगळ्यात मोठी चूक, 11वीच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करू नका. ही संख्या पहा, 45%. नीट परीक्षेतील जवळपास अर्धे प्रश्न हे 11वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. आता विचार करा, अर्धा अभ्यासक्रम सोडून परीक्षेला गेलं तर काय होईल? ही चूक आपल्याला परवडणारी नाही. तर मग ह्या संपूर्ण ब्लूप्रिंटचा सार काय? फक्त 3 शब्द: सातत्य, सराव आणि उजळणी. रोज अभ्यास करणं, रोज प्रश्न सोडवणं आणि शिकलेल्या गोष्टी विसरू नयेत म्हणून नियमितपणे उजळणी करणं. यशाचा मार्ग ह्याच 3 गोष्टींमधून जातो. रस्ता तर आम्ही दाखवला आहे, एक स्पष्ट नकाशाही समोर आहे. पण आता खरा प्रश्न हा आहे की या रस्त्यावर चालण्यासाठी लागणारी शिस्त आणि तो दृढ निश्चय आपल्यात आहे का? याचं उत्तर आता प्रत्येकाला स्वतःच्या आतच शोधावं लागेल.